नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। 14 जून 2026 ला होणारी आपली कंबाईन गट ब ची जी पूर्वपरीक्षा आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया। सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना की परीक्षा पुढे जाईल का, कारण गट क ची जर मुख्य परीक्षा पुढे गेली तर गट ब ची पूर्वपरीक्षा पण पुढे जाईल का, तर अजिबात मला असं वाटत नाही। कारण गट ब ची पूर्वपरीक्षा आणि गट क ची मुख्य परीक्षा दोघांमध्ये फरक आहे आणि ऑलरेडी गट ब चे जे आपण फॉर्म आहेत हे गट ब चे फॉर्म भरून आपल्याला भरपूर दिवस झालेला आहे आणि त्यामुळे ही परीक्षा पुढे जायचा चान्सेस तरी मला अगदी 0% वाटत आहे। सो त्यामुळे गट ब ची परीक्षा पुढे जाईल का, तर अजिबात मला वाटत नाही। गट क ची मुख्य परीक्षा पुढे जाऊ शकते का, तर 100% पुढे जाऊ शकते। कारण जी काही बदललेली जर परीक्षा पद्धती या परीक्षेपासून जर आयोगाला लागू करायची असेल तर त्याबद्दलचं सगळं संपूर्ण जे सेपरेट नोटिफिकेशन आहे तर ते सेपरेट नोटिफिकेशन येईल आणि त्यासाठी संपूर्ण जर परीक्षा पद्धतीमध्ये जर काही बदल झालेला असेल, म्हणजे जी पुढची स्किल टेस्ट असेल ती कदाचित कॅन्सल झालेली असेल किंवा जे काही त्याच्यामध्ये बदल झालेले असतील ते सगळं नोटिफिकेशन येण्यासाठी थोडा जर वेळ लागत असेल तर परीक्षा सुद्धा 100% पुढे जाणार आहे। ठीक आहे, कोणती तर गट क ची मुख्य परीक्षा आपण बोलतोय आणि हा जो व्हिडिओ आहे तर तो स्पेशली आपला गट ब च्या पूर्व परीक्षेसाठी आहे, जी की 14 जून 2026 ला होणारी परीक्षा आहे। जर आपण सगळ्यांनी 2025 ची गट ब ची पूर्व परीक्षा दिलेली आहे, आपल्यापैकी भरपूर जणांनी गट ब चीच मुख्य परीक्षा सुद्धा त्याच पूर्व परीक्षेची मुख्य परीक्षा 17 मे ला दिलेली आहे आणि दोन्ही परीक्षा जर बघितला तर दोन्ही परीक्षांमधले जे पेपरचे पॅटर्न आहेत हे पेपरचे पॅटर्न पूर्णपणे बदललेले आहेत। मग हे सगळंच वेगळं आलेलं आहे का, सगळंच अनोळखी आलेलं आहे का, अजिबात नाही। प्रश्न तेच आहेत, सिलेबस तोच आहे, अभ्यास तोच आहे, फक्त आयोगाने आपल्याला काय केलेलं आहे, थोडंसं अजून डिटेलमध्ये गोष्टी ज्या आहेत त्या विचारलेल्या आहेत। आयोग आपल्याला काय करतं, एका कलमासाठी एक जर प्रश्न विचारायचा असेल एका कलमाचा तर एक आपल्याला विधान देतं आणि त्याच्यामधलं कलम कोणता आहे, कोणत्या कलमामध्ये या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे। जसं मागासवर्गीय आयोग असेल तर त्याचा उल्लेख कोणत्या कलमामध्ये केलेला आहे, 340 आहे, 341 आहे, 342 आहे, 343 आहे। किंवा हिंदी भाषा आहे तर त्या हिंदी भाषेचा विकास करायचा आहे, अल्पसंख्याकांना मातृभाषेतून शिक्षण द्यायचं आहे तर त्याची कलम अशी आपल्याला आयोगाने विचारलेली आहेत। त्यामुळे आतापर्यंतचे पेपर आपल्याला थोडेसे इझी वाटत होते कारण आपल्याला पटापट उत्तरं काढता येत होती। पण 2025 च्या परीक्षेपासून जो आपल्या हातातला विषय होता तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पॉलिटीचा विषय, त्यात आयोगाने काय केलंय तर आयोगाने तुम्हाला 4 प्रश्नांचा एक प्रश्न बनवून दिलाय। राष्ट्रपती आहेत तर राष्ट्रपतींची कलम काय आहेत, त्यांची निवड कशानुसार होते, त्यांच्या अर्हता काय आहेत, त्यांच्या ज्या पदावधी जर आहे तर त्या पदावधीचा कलम काय आहे, म्हणजे चारही कलम एकाच प्रश्नात आयोगाने टाकलेत। हे सगळेच्या सगळे प्रश्न मागे येऊन गेलेले आहेत का, होय हे सगळे प्रश्न मागे येऊन गेलेलेच आहेत। पण आपण जो आपल्या डोक्यामध्ये जे पीवायक्यू वाचायची जी प्रॅक्टिस आहे तर ती प्रॅक्टिस आयोगाने थोडीशी ब्रेक केली, म्हणजे 4 प्रश्नांचा एक प्रश्न बनवून टाकला किंवा प्रश्नाचं उत्तर बनवून टाकलं, उत्तराचा प्रश्न बनवून टाकला। अशा पद्धतीने आयोगाने काय केलेलं आहे, थोडासा चेंज केलेला आहे। आपल्याला पेपरमध्ये आयोगाने जास्त कन्फ्यूज करायला सुरुवात केलेली आहे, थोडासा पेपर लेंदी केलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला काय महत्त्वाचं या 25 दिवसांमध्ये करायचं आहे ते आपण बोलूया। पेपरचा पॅटर्न जो आहे, पेपरचा पॅटर्न कसा चेंज झाला, जसं मी आता पॉलिटीचं एक्झाम्पल सांगितलं तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया, नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया, कारण तो एक सेपरेट भाग आहे। आणि आता या 25 दिवसात काय करायचं आहे हा एक वेगळा सेपरेट भाग आहे, तर दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत लक्षात ठेवा। याच्यामध्ये 25 दिवसात काय काय झालं पाहिजे, जर मागच्या पेपरचं जर पूर्णपणे आपण बघितला सगळा जर पेपरचा पॅटर्न तर त्यानुसार आपल्याला बदल काय करायचे, आपली स्ट्रॅटेजी काय बदलायची, तर आपल्याला आपले जे काही नोट्स आहेत, तुम्ही जर म्हणाल की मी बाजारात उपलब्ध असलेले नोट्स जे काही जास्त पॉप्युलर असलेले नोट्स आहेत तर ते बिंदास तुम्ही काढून बघा। त्यातला भरपूरसा भाग जो आहे आयोगाने विचारलेलाच नाहीये, म्हणजे त्याच्यातला फार कमी जे नेहमी वारंवार विचारले जाणारे प्रश्न जे की अख्ख्या महाराष्ट्राला पूर्ण येतात 10-20 प्रश्न, तर ते प्रश्न आयोगाने तसे विचारलेले आहेत। पण तुम्ही आता असा विचार कराल की मी माझे काढलेले जर तुमचे स्वतःचे नोट्स असतील, तुम्ही जर रेफरन्स बुकमधनं स्वतः नोट्स काढलेले आहेत, 2-3 रेफरन्स बुकमधून जर तुम्ही काही नोट्स काढलेले आहेत आणि ते नोट्स जर तुम्ही शेवटी आता वाचणार आहात तर 1 नंबर त्याला प्रायोरिटी 1 नंबर असली पाहिजे। दुसरी प्रायोरिटी कशाला असली पाहिजे, जरी पीवायक्यू ॲज इट इज येत नसले तरी सुद्धा बराचसा पेपर आहे, पेपरमध्ये नाही म्हटलात तरी सुद्धा 30 प्रश्न असे असतात, 40 प्रश्न असतात। पूर्व परीक्षेमध्ये मागच्या वेळेस जवळजवळ 50 प्रश्न होते। जर मी आता 17 मेच्या जर परीक्षेचा विचार केला तर जवळजवळ 30 प्रश्न असे होते की जे डायरेक्ट इनडायरेक्ट पीवायक्यू आहेत
ते मी पुढच्या एका लेक्चरमध्ये घेईनच, की कशा पद्धतीने ते PYQ विचारलेत, कोणत्या परीक्षेला विचारलेत ते पण आपण घेऊया, की PYQ का महत्त्वाचे असतात त्यासाठी. सो सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय आहे, की आपल्याला एकतर बुक्स वाचावे लागणार आहेत, कारण पॉलिटीचे जे प्रश्न आहेत ते पॉलिटीचे प्रश्न इतक्या डिटेलमध्ये येत आहेत आणि त्यामुळे आता आपल्याला बुक्स वाचणं गरजेचं आहे. आपल्याला आपले जर काढलेले नोट्स असतील तर नोट्स वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो तो पहिला भाग झाला. दुसरा आपल्याला काय करावं लागेल तर या दिवसांमध्ये जो काही विषय तुम्ही वाचताय, ज्या नोट्स तुम्ही वाचताय त्याच नोट्सचे तुम्हाला प्रॉपर PYQ त्या सगळ्या चॅप्टरचे वाचणं अपेक्षित आहे, कंपल्सरी आहे. सो 2 नंबरची प्रायोरिटी असेल आपली PYQला. 3 नंबर तुम्हाला काय करायचं आहे तर आतापर्यंत आयोगाचे झालेले जे काही पेपर आहेत हे पेपर तुम्हाला फक्त आणि फक्त आयोगाचे पेपर टाइम लावून सॉल्व्ह करायचे आहेत. तुम्ही म्हणाल की आमचे सॉल्व्ह करून झालेले आहेत सगळे पेपर, आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाठ आहेत, तर मग जर तुम्हाला प्रत्येक टेस्ट पेपरमध्ये 100 पैकी 100 येत असतील, ज्या वेळेस मला वाटलं की मला आता या पेपरमध्ये 100 पैकी 100 आले, ते दिवशी आयोगाचे पेपर सोडवणं स्टॉप करायचं. तोपर्यंत आयोगाचं पेपर सोडवणं अजिबात स्टॉप करायचं नाही. आपण आतापर्यंत कितीतरी वेळा पेपर सॉल्व्ह केलेले आहेत, पण येतात का आपल्याला त्या पेपरमध्ये 100 पैकी 100 मार्क? नाही येत. म्हणजे आपलं काहीतरी अजून राहिलेलं आहे, आपली अजून काहीतरी प्रॅक्टिस बाकी आहे, अजून आपलं काहीतरी समजून घेणं बाकी आहे, अजून कुठले तरी PYQ, अजून कुठल्या तरी गोष्टी आपल्या रिवाइज करायच्या बाकी आहेत आणि म्हणून आपल्याला त्या पेपरमध्ये 100 पैकी 100 येत नाहीयेत. का येत नाहीयेत? जर तुम्ही म्हणताय की माझे सगळे पेपर पाठ झालेत, माझे PYQ पाठ झालेत, माझे सगळे पेपर सॉल्व्ह करून झालेत, मग आपल्या पेपरमध्ये 100 पैकी 100 यायला पाहिजेत. पण जर 100 पैकी 100 येत नाहीयेत, 90 मार्क जरी येत नाहीयेत, तर आपलं कंप्लीट अभ्यास झालेला नाही, आपण पेपरसाठी पूर्णपणे तयार झालेलो नाही आणि त्यामुळे आपल्याला हे जे पेपर आहेत आयोगाचे हे कंपल्सरी सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट जी तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात आहे ती म्हणजे टेस्ट सिरीज. मी आधी टेस्ट सिरीज सॉल्व्ह केलेले आहेत, तर मी आता त्या टेस्ट सिरीज पुन्हा सॉल्व्ह करू का, की मी त्याचं जे ॲनालिसिस केलेलं आहे तर ते वाचू? मी आता कुठलीही टेस्ट सिरीज या 25 दिवसामध्ये सॉल्व्ह करणार नाही. सॉल्व्ह अजिबात करायची नाहीच आणि करायचीच नाही, हे कायम लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करून जाता, तुमच्या पेपरमध्ये तुमच्या इतक्या सिली मिस्टेक होतात हे तुम्हाला नापास झाल्यानंतर कळतं आणि त्यामुळे नापास व्हायचं नसेल तर आता टेस्ट सिरीज अजिबात सॉल्व्ह करायच्या नाही. याच्या मी आधी टेस्ट सिरीज सॉल्व्ह केलेल्या होत्या, मी याच्या आधी टेस्ट सिरीज दिलेल्या होत्या, मी त्याचं काही करू? मग त्याचं तुम्ही ॲनालिसिस लिहिलेलं आहे का? त्याच्या ॲनालिसिसच्या शीट तुमच्याकडे आहेत का? आहेत तर ते सगळं वाचून काढा. ते सगळं नुसतं वाचून काढा, ते सोडवू नका, अजिबात सोडवू नका. आपला जो माइंड आहे माइंडला एकाच डिरेक्शनमधून न्या, या डिरेक्शनला इकडे तिकडे अजिबात भरकटवायचं नाही. आपल्याला काय करायचंय तर आयोगाच्याच स्ट्रेट डिरेक्शनमध्ये चालायचंय. मग आता मला टेस्ट सिरीज अजिबात सॉल्व्ह करायच्या नाही. मी ज्या काही आधी टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्या असतील, कोणत्याही टेस्ट सिरीज मॅथ्सच्या असतील, हिस्ट्री, भूगोल, पॉलिटी, जिओग्राफी, कुठल्या ज्या काही तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्यात त्या टेस्ट सिरीजचं ॲनालिसिस जे तुम्ही केलेलं असेल ते ॲनालिसिस काढायचंय आणि तुम्हाला वाचायचं आहे. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की जसं आपण मगाशी सांगितलं की आयोगाचे जे पेपर आहेत हे पेपर तुम्हाला कंपल्सरी टाइम लावूनच सॉल्व्ह करायचे आहेत. आतापासून किती दिवसात आणि किती पेपर आयोगाचे सॉल्व्ह झाले पाहिजेत तर लक्षात ठेवा, आत्तापासून अगदी 14 जून म्हणजे 13 जून पर्यंत तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचे आहेत. कंपल्सरी एक दिवस आड पेपर सॉल्व्ह करायचं. कारण काय होतं, दररोज जर तुम्ही पेपर सॉल्व्ह केला तर त्याच्यामध्ये थोडासा रटाळपणा येतो आणि काय रोज पेपर सॉल्व्ह करतोय तर जी एक आपल्याला जी स्ट्रॅटेजी पाहिजे की नाही डोक्यात झालेली तयार, किंवा मागच्या पेपरमध्ये झालेल्या ज्या काही चुका आहेत ह्या चुका जर आपण या आजच्या पेपरमध्ये जर कंटिन्यू जर आपण त्याच करत गेलो, दररोज पेपर सॉल्व्ह केले तर म्हणजे आपण दररोज जी गोष्ट करतो त्याची आपल्याला थोडीशी हे राहत नाही, असं आपण म्हणतो की नाही, त्याचा सिरियसनेस राहत नाही. सो त्यामुळे एक याच्यामध्ये थोडा चेंजेस करायचा आहे. आपण मागे जे आहे तर आपल्या याच्यावरती आपण टेलिग्रामला आपण एक रोज पेपर जे आहे ते सॉल्व्ह करून घेत होतो. जे गट क च्या मुख्यला आहेत विद्यार्थी त्यांचे, गट ब च्या मुख्यचे आहेत त्यांचे, पण तिथे मराठी आणि इंग्लिश असे 2-2 पेपर होते त्यामुळे. पण इथे आता एक आपण थोडासा चेंज करतोय की आज पेपर सॉल्व्ह केला, उद्या तो पेपर जो आहे त्याच्या प्रॉपर ज्या काही सिली मिस्टेक झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जे टॉपिक आलेले आहेत हे टॉपिक सगळे आपण वाचून काढतो आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे एक दिवस आड आपण एक पेपर सॉल्व्ह करणार आहोत. कारण जो काही पेपर आपण सॉल्व्ह करतोय तो आपण इफिशियंटली सॉल्व्ह करावा, त्याचा जो मेन मोटो आहे पेपरचा तर तो आपला साध्य व्हावा. त्याच्यातलं आपलं ज्या काही सिली मिस्टेक आहेत तर त्या मागच्या पेपरपेक्षा या पेपरमध्ये माझ्या
कमी झाल्या पाहिजेत, 100% कमी झाल्या पाहिजेत. आणि मागच्या पेपरमध्ये जर माझ्या काही गोष्टी चुकल्या असतील, म्हणजे एखादं कलम चुकलंय, हिस्ट्रीचं काहीतरी चुकलंय, सायन्सचं काहीतरी चुकलंय, मॅथ्स माझं झालं नाही, माझा पेपर पुरलेला, टाईम पुरला नाही पेपरला, तर हे सगळं माझं पुढच्या पेपरमध्ये होता कामा नये. एवढ्याच गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने तुमचे 14 पेपर सॉल्व्ह करून होतील आणि तेवढे पेपर सफिशियंट आहेत. आता पेपर कोणते सॉल्व्ह करायचे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं. उलटे पेपर सॉल्व्ह करायचे. आता आपण कोणता पेपर सॉल्व्ह करणार, तर पेपर सॉल्व्ह करताना जो 17 मेला पेपर झाला तो टाइम लावून सॉल्व्ह करा GSचा. त्यानंतर 2025ची गट ब ची जी प्रिलियम्स होती त्याचा पेपर सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर जी गट क ची प्रिलियम्स होती त्याचा पेपर. त्यानंतर गट क च्याच मुख्यचा पेपर जो झालेला होता 24चा, तर तो 24चा पेपर सॉल्व्ह करायचा. 23च्या प्रिलियम्सचा, 23च्या मुख्यचा, असे पेपर तुम्हाला सॉल्व्ह करत जायचं आहे. म्हणजे इथेच तुमचे 6 ते 7 पेपर झालेले आहेत. आणि जे की सगळे नवीन, एकदम नवीन पॅटर्ननुसार आहेत, ते प्रॉपर नवीन तुमच्या सिलेबसनुसार आहेत, आयोगाच्या बदललेल्या डिमांडनुसार तुमचे हे पेपर आहेत. आणि त्यामुळे प्रायोरिटी द्यायची याच पेपरना. ह्या पेपरमधलं प्रत्येक मॅथ्स, प्रत्येक क्वेश्चन, प्रत्येक विचारलेला टॉपिक, प्रत्येक विचारलेलं कलम हे आपलं तोंडपाठ झालं पाहिजे. सो अशा पद्धतीने हा जो 25 दिवसांचा कालावधी आहे, हा 25 दिवसांचा कालावधी तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. तुम्ही कसं कसं कंप्लीट तुमच्या दिवसाला डिवाइड करू शकता, तर काय करायचंय, सकाळी तुम्ही वाचन करायचंय, ठरवायचंय की आज मला हे 6 टॉपिक वाचायचे आहेत, तेवढे मी 6 टॉपिक वाचणार. नंतर मला त्याचे PYQ करायचे आहेत आणि मग संध्याकाळी मी मॅथ्स करेन, रिझनिंग करेन, मॅथ्स आणि रिझनिंग करेन. ओके. दुसरी एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, करंट अफेअर्सचं काय करू, हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे आत्ता आपल्याला पडलेला. कारण 17 मेचं आणि 2025च्या गडबच्या प्रिलियम्सचं आपण करंट सगळ्यांनी बघितलेलं आहे की इतकं अनपेक्षित करंट आलेलं आहे. आत्ता जो 17 मेचा पेपर होता त्याच्यामध्ये 11 पैकी एकच असं होतं जे की सगळ्या, मला वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांना ते एक वालं शुअर शॉट माहिती असेल. ज्याला 2, 5, 10 माहिती असतील तर ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी विद्यार्थी असतील की ज्यांना सगळंच माहिती होतं किंवा त्यांनी वाचलेल्यापैकीच ते सगळं आलं होतं. मला असं वाटत नाही, कारण मला तसं पेपरमध्ये वाटलंच नाही अजिबात. कारण जे मी काही वाचत होते त्यातले मला फक्त ते 2च प्रश्न वाटत होते. एक तर तो मॅथ्यूवाला रतन टाटांच्या यांचा आणि तो जो प्रदीप कोकरे यांचा होता, खोल खोल दुष्काळ डोळे, कारण ते आपण नेहमीच वाचतो, पुरस्कार असतात. आणि साहित्य अकादमी पुरस्कार, मग युवा पुरस्कार असतील, बाल साहित्यांचे पुरस्कार असतील, हे आपण नेहमीच वाचत असतो. त्यामुळे हा भाग करणं अपेक्षितच आहे. मग नोबेल असेल, ऑस्कर असेल, त्याच्यानंतर जो UNचा पुरस्कार दिलेला होता तो एक आपलं विधान जे आहे तर ते ओळखीचं होतं. बाकी कुठलीच अशी गोष्ट नव्हती की जी आपण प्रायोरिटीने वाचली की मला वाचायलाच पाहिजे आणि तीच पेपरमध्ये आली, असं मला काही करंटमध्ये वाटलं नाही. आणि म्हणून मला म्हणायचंय की करंटच्या जेवढ्या गोष्टी ठरलेल्या आहेत फक्त तेवढ्याच करायच्या. किती करायचं, तर मागच्या वर्षाचं एक जे इयर बुक आहे हे कम्प्लीट इयर बुकची रिव्हिजन तुमची झाली पाहिजे. आणि या वर्षाचं मे पर्यंतचं जे करंट आहे, या मे पर्यंतचं करंट तुमचं झालं पाहिजे. हे एवढंच करायचं आणि सोडून द्यायचं. एवढंच करायचं आणि कम्प्लिटली त्याला स्किप करायचं. स्किप करायचं म्हणजेच काय की एवढाच भाग करायचा आणि सोडून द्यायचं त्याला. जर त्याच्या मागे आपण सतत लागत राहिलो तर आपण इकडे मॅथ्स पण गमावून बसू, इकडे कंप्लीट GS जिथे आपण इतकी जास्त मेहनत घेतलेली असते तो पण भाग आपला, कारण आपण करंटमध्ये कन्फ्यूज होतो आणि मग GSचे प्रश्न सॉल्व्ह करताना आपल्याला वेळ पुरत नाही. पॉलिटीचे एवढे लेंदी प्रश्न येत आहेत, वेळ पुरत नाही आहे. शेवटी आयोगाने आपल्याला जे काही ट्रॅप आहेत ते सगळे ट्रॅप शेवटी ठेवलेले आहेत पॉलिटीच्या क्वेश्चन्समध्ये. प्रत्येक शब्द प्रॉपरली वाचायला लागतोय, नाही तर एवढा अभ्यास करून शब्द जर एखादा गाळला गेला, मेंदू तिथं कॉन्सन्ट्रेट नाही झाला तर प्रश्न चुकतोय. कोण आहे ज्याला 20 नंबरचा कलम माहिती नाहीये? कोण आहे की ज्याला माहिती नाहीये की कॅग जो आहे हा अहवाल राष्ट्रपतींकडे देतो, राष्ट्रपती संसदेसमोर मांडतात, हे 150, 151 मध्ये जे काही दिलेलं आहे कोणाला माहिती नाही? अख्ख्या महाराष्ट्रातल्या मुलांना माहिती आहे. पण जेव्हा प्रश्न समोर येतो तेव्हा आपण कन्फ्यूज होतो. आणि त्यामुळे पेपरची प्रॅक्टिस हीच, आणि प्रॉपर तुमचा जेवढा काही ठरलेला अभ्यास आहे आयोगाचाच बेस घेऊन तेवढाच अभ्यास परफेक्ट करून जाणं, प्रॉपर स्ट्रॅटेजी निशी पेपरला जाणं, हाच आपल्याला प्रिलियम्स क्रॅक करून देऊ शकतो. प्रिलियम्सला यावेळेस पण नेहमीच 60+ हाच तुमचं टार्गेट असायला पाहिजे. एनी हाऊ 60+ तुमचं टार्गेट असायला पाहिजे. पेपर कितीही इझी येऊ, पेपर कितीही कठीण येऊ, कसाही येऊ, आपल्याला तो सॉल्व करता आलाच पाहिजे.
ओके. सो अशा पद्धतीने तुम्ही दिवसाचं कसं प्लॅनिंग कराल, तर मी वाचलेलं आहे, सकाळी मी वाचेन, वाचल्यानंतर मी त्याचे PYQ करेन आणि मी मॅथ्स रिझनिंग करेन आणि दिवसात 1 तास, आता हे 25 दिवस सलग फक्त एक तास, किंवा मग मी या 25 दिवसांमध्ये आठवड्यांमध्ये 1, 2, 3, 4 वेळा मी करंट वाचून काढेन, किंवा मी शेवटच्या 2-3 दिवसामध्ये करंट वाचून काढेन. तुम्हाला जसं करायचं तसं करा. ओके. म्हणजे मी असं करते की करंट जे आहे मला डेली वाचायला की असं वाटतं की मला काहीच येत नाहीये. सो जेव्हा ते एकदाच मी वाचते तर तेव्हा मला असं वाटतं की ठीक आहे, आता मला काहीतरी येतंय. आणि करंट असं आहे की ज्याला तुम्हाला खूप जास्त रिव्हिजन द्यायची गरज असते. तुम्ही एकदाच करंट वाचलं आणि तुमच्या मेंदूत फिक्स झालं असं करंटचं नसतं. पॉलिटीचं आहे, कारण पॉलिटी आपण 10 वेळा वाचलंय. हिस्ट्रीचं आहे, आपण हिस्ट्री 10 वेळा वाचलंय म्हणून ते आपल्या मेंदूत जातंय. पण करंटचं तसं नाही. करंट तुम्हाला रिवाईज करावंच लागतं. सो एक दिवस तुम्ही बसलात, अर्ध ते इयरबुक आहे त्याची कंप्लीट रिव्हिजन केलीत, अर्ध पुन्हा त्या इयरबुकची तुम्ही प्रॉपर रिव्हिजन करून घेतलीत, की मग तुम्हाला ते करंट थोडं सोपं वाटायला लागेल. आणि मी जसं सांगितलं की जेवढं केलंय तेवढं करायचं आणि सोडून द्यायचं. मग सगळं देवाच्या विश्वासावरती किंवा देवाच्या भरोश्यावर सोडून टाकायचं करंट. कारण करंटला असं आहे, दिवस आपला असला तर आपलं सगळं करंट बरोबर येतं, नाहीतर मग आपलं काहीच येत नाही करंटचं बरोबर. ओके. आणि या गोष्टी होतात, हा सगळा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. म्हणून मग करंटला कायच येतं, मी कायच करू करंटचं, म्हणून मी कायच करू करंटचं आणि नुसतं करंटच्याच मागे लागायचं, असं अजिबात करू नका. तुमच्या हातामध्ये बाकीचा 85 मार्कांचा पेपर आहे, त्याच्यावर फोकस करा. आणि 85 मार्कांचा सिलेबस आपल्याला माहिती आहे काय येणार आहे, सो त्याच्यावरती आपण फोकस करूया. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हा सगळा हे जे शेवटचे 25 दिवस आहेत, या 25 दिवसांमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या कंप्लीट करायच्या आहेत. आता जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की आत्ताचा जो पेपर आहे म्हणजे गट ब च्या पूर्वपरीक्षेचा पेपर आणि गट क च्या मुख्य परीक्षेचा पेपर, ह्या ज्या 2 परीक्षा आपल्या समोर आहेत, या 2 ज्या परीक्षा आपल्या समोर होणार आहेत, तर त्यासाठी म्हणून आपण एक बुक्स रीडिंग मॅरेथॉन बॅच आहे, तर ती आपण सुरू करतोय. आता ही बॅच कशी आहे त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगते. सकाळी 7 ते 9 आणि संध्याकाळी 6 ते 8 प्रॉपर मी माहिती सांगते, त्यामुळे तुम्हाला कोणालाच विचारावं लागणार नाही. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ती चेकआउट करून घ्या. पहिला जो लेक्चर असेल ते सगळ्यांसाठी फ्री असेल, तर ते तुम्हाला जॉईन करता येणार आहे. पहिलं लेक्चर कधी असणार आहे, तर पहिलं लेक्चर जे आहे 21 तारखेला संध्याकाळपासून सुरू होणार आहे 6 ते 8च्या या वेळामध्ये. आपण आता याच्यात काय करणार आहोत, तर जे आपले महत्त्वाचे 4 विषय आहेत, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, सायन्स आहे आणि हिस्ट्री आहे. मी भूगोल का नाही घेत आहे, तर भूगोलचं तुम्हाला रेकॉर्डेड रिव्हिजन मिळणार आहे महाराष्ट्राच्या भूगोलाच्या आणि भारताच्या, कारण हा आपल्या सगळ्यांचा पाठांतर झालेला विषय आहे. सो त्याच्यावर आपल्याला जास्त एफर्ट्स घेण्याची गरज नाही आहे. पण हे जे 4 विषय आहेत, या 4 विषयांचा प्रत्येक शब्द आता आपल्या डोळ्याखालून जाणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपण डायरेक्टली बुक्स रीड करत आहोत. या बुक्समध्ये तुम्हाला माहिती आहे की पॉलिटीचं जर तुम्ही बुक्स घेतलं तर जवळजवळ त्याच्यामध्ये 30 चॅप्टर आहेत, जे की आपल्या इंडेक्समध्ये आहेत. पण त्याच्यातले किती चॅप्टर आहेत की जे आपल्याला आपल्या परीक्षेसाठी विचारले जातात, तर जास्तीत जास्त 20 चॅप्टर असे असतील की ज्याच्यावर प्रिलियम्सला प्रश्न हमखास येणार आहे. असे 20 ते 25 चॅप्टर म्हणते मी, चॅप्टर कुठलाच सोडणार नाही आपण. याच्यातले 20 ते 25 चॅप्टर जे आहेत हे आपण वर्ड टू वर्ड, त्याच्यातला सगळा जेवढा महत्त्वाचा डेटा आहे, वर्ड टू वर्ड म्हणजे जितका महत्त्वाचा डेटा आहे, हा सगळा डेटा आपण रीड करणार आहोत. सकाळी 2 तास रीड आपण करणार, 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत. ते मी सगळं एक्सप्लेनच करणार आहे. त्यानंतर दिवसभर तुम्हाला काय करायचं, त्याचे PYQ करायचे आहेत, तुम्हाला मॅथ सॉल्व करायचं आहे आणि तुम्ही तुमचा पेपर सॉल्व करणार आहात. पुन्हा संध्याकाळी उरलेले 2 चॅप्टर म्हणजे दिवसाला 4 चॅप्टर आपण रीड करणार आहोत. सकाळी 2 चॅप्टर, संध्याकाळी 2 चॅप्टर. अशा पद्धतीने एका विषयाला मी 6 दिवस देते. 6 दिवस म्हणजे असं असणार आहे, शनिवार रविवार असेल तेव्हा जास्त वेळच आपण ती रीडिंग करणारच आहोत, दुपारच्या वेळेत सुद्धा, संध्याकाळच्या वेळेस आणि सकाळच्या वेळेस. असं 3 सेशन असतील शनिवार रविवार. बाकीच्या दिवसांमध्ये 2 सेशन असतील, सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास. आणि त्या 2 तासांमध्ये आपण 2-2 चॅप्टर वाचणार आहोत. कळलं? अशा पद्धतीने 5 दिवसांचं माझं टार्गेट आहे, पण मी 1 दिवस एक्स्ट्रा ठेवलाय, 6 दिवस. नाहीतर आपण अख्ख्या एका दिवसात पण पुस्तक वाचू शकतो, तुम्हाला माहिती आहे. पण ते आपलं प्रॉपर व्हावं, त्याचे दिवसभरामध्ये तुमचे PYQ. आता काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की जर आपण वाचत राहिलो तर मग आपण रिव्हिजन आम्ही कधी करणार, तर जेव्हा सकाळी 2 तासाचं सेशन होईल त्यानंतर तुम्ही अर्ध्या तासाचा ब्रेक घ्यायचा आणि त्यानंतर 1 तास जे आपण वाचून काढलेलं आहे आणि जे आपण वाचणार आहोत संध्याकाळी, मी ते तर सांगणार, तुम्हाला पूर्ण टाइम टेबल देईन मी, कुठले कुठले चॅप्टर असतील त्याचं. तर त्याच्याबद्दलची माहिती जी आहे, ते एक, त्याच्याबद्दलची माहिती सगळी डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सो ती सगळी चेक करून घ्या. ॲपची लिंक आहे, तिथे मी ते जे प्रत्येक विषयाचं टाइम टेबल आहे तर ते टाकेल. तुम्ही वाचून झाल्यानंतर अर्ध्या तासाचा ब्रेक घ्यायचा आहे.
त्यानंतर 1 तास किंवा अर्धा तासामध्ये जेवढं वाचून झालं तेवढं फक्त बोटं फिरवायचे, हात फिरवायचा आहे. आपल्याला फक्त किती दिवस ठेवायचं आहे सगळं मेमरीमध्ये? जास्तीत जास्त 1 ते 1.5 महिना. कारण काय, आपली गट ब ची पूर्वपरीक्षा आणि गट क ची मुख्य परीक्षा इथपर्यंत आपल्या डोक्यात राहिलं पाहिजे. सो बास, आपण तेवढाच फोकस करतोय सध्या. सो अर्ध्या तासात तुम्ही सगळं रिवाइज करून घेतलं. पुढच्या 1 तासामध्ये तुम्ही काय करायचं, त्या 2 चॅप्टरचे जेवढे काही PYQ आहेत सगळे PYQ वाचून घ्यायचे. बाकी तुमचा जो काही अभ्यास आहे हा अभ्यास तुम्ही करत राहायचा आहे. फक्त माझा याच्यामध्ये रोल असणार आहे की मी तुम्हाला जे सगळे चॅप्टर्स आपण इन डिटेल खूप आधी केलेले आहेत ते सगळे आपण खूप जास्त फास्ट आणि इफेक्टिव्हली सगळं रिवाइज करणार आहोत. परत सांगते, त्याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे. कुठेही तुम्हाला फोन लावून विचारण्याची वगैरे गरज नाही. 21 तारखेला संध्याकाळी 6 ते 8 जेव्हा पहिलं लेक्चर असेल ते सगळ्यांसाठी ओपन असेल ॲपवरती. सो ते तुम्ही सगळेजण जॉईन करू शकता. दुसरी गोष्ट, हे आत्ता करणं आणि हे आत्ता सगळं पॉसिबल आहे का? तर 100% पॉसिबल आहे. कारण 5 दिवसांमध्ये पहिला विषय संपून जाईल. मी सुरुवात करणार आहे इकॉनॉमिक्स पासून, कारण पॉलिटी मी शेवटी ठेवतेय, कारण पॉलिटी आपल्या सगळ्यांचा बऱ्यापैकी पाठ आहे. सो पहिला आपण इकॉनॉमिक्स घेतोय, दुसरा आपण सायन्स घेतोय, तिसरा आपण हिस्ट्री घेतोय आणि चौथा आपण पॉलिटी घेणार आहोत. कारण थोडंसं डिफिकल्ट कडून जाऊया आपण. हे सगळं पूर्ण होईल का? 100% पूर्ण होणार आहे. कारण 2 तास आहेत आणि 2च चॅप्टर वाचायचे आहेत. संध्याकाळी पण 2च तास आहेत आणि 2 चॅप्टर वाचायचे आहेत, अख्खेच्या अख्खे. त्यामुळे सगळं वाचून होणार आहे. त्याच्यावर तुम्ही दिवसभर PYQ तुमचे सॉल्व्ह करणार आहात, तुम्ही टेस्ट पेपर सॉल्व्ह करणार आहात, तुम्ही जे तुमच्या पेपरमध्ये सॉल्व्ह केलेलं आहे त्याचं कंप्लीट ॲनालिसिस तुम्ही दिवसभरामध्ये वाचून घ्यायचं आहे. पेपर मी आपल्या टेलिग्राम चॅनलला देणार आहे. प्रत्येक दिवशीचा पेपर जो असेल तो सकाळी 11 ते 12 एक दिवस आड आपण पेपर सॉल्व्ह करणार आहोत. सो ते सगळं टेलिग्रामला असेल, आपलं मेन टेलिग्राम चॅनल आहे तिथे असेल. दररोज मी तिथे पेपर टाकते, दररोज म्हणजे एक दिवस आड आपण घेतोय पेपर आणि त्याची आन्सर की टाकली जाईल 12 वाजता. तिथून ती बघून घ्यायची, पेपर सॉल्व्ह करायचा. हे रीडिंग सेशन हे आपण एक्स्ट्रा करतोय. सगळं तुमचा डेलीचा अभ्यास आहे तो तुमचा कंटिन्युअस चालूच राहणार आहे आणि तो चालूच ठेवायचा आहे. एक्स्ट्रा अभ्यास काय आहे? 1 तास 1.5 तास तुम्ही 2 तासात त्या 2 चॅप्टरचे PYQ वाचणं, त्यानंतर एक पेपर तुम्ही सॉल्व्ह करणं आणि 2 दिवसांमध्ये म्हणजे तो दिवस आणि उद्याचा दिवस त्या पेपरचं कंप्लीट ॲनालिसिस करणं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की या बॅचमध्ये मी जो 2025चा गट ब च्या पूर्वपरीक्षेचा पेपर आहे त्याचं डिटेल ॲनालिसिस आपण घेतलेलं आहे PYQ बॅचमध्ये. त्या PYQ बॅचवर आपण 50% ऑफ करत आहोत. कारण उरलेल्या वेळामध्ये जर तुमचे PYQ कंप्लीट झालेले नसतील तर त्या वेळात तुम्ही ते PYQ सुद्धा बघून काढू शकता. अतिशय कमी फी आहे, मला वाटतं 200 की 300 रुपये फी आहे, पण जवळजवळ 45 पेपर आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे ते जरी तुम्ही कंप्लीट केलं तरी तुमचा सगळा GS संपतो. पण आता जे काही आयोग डिटेलमध्ये विचारतंय, जे मला स्वतःला अनुभवायला आलं पेपरमध्ये, पूर्वपरीक्षेच्या पण आणि मुख्य परीक्षेच्या पण, की काही काही छोट्या छोट्या शब्दांवर आपण अडकतोय, काही काही ठिकाणी आपण कन्फ्यूज होतोय आणि असं कन्फ्युजन आपल्याला चालणार नाही जर आपल्याला पूर्वपरीक्षा ही हमखास पास करायची असेल तर. बाकी या मॅरेथॉन बुक्स रीडिंग बॅचची माहिती सगळी डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर ती नक्की चेकआउट करा. याच्यानंतरचा पुढचा व्हिडिओ असणार आहे की पेपरचा पॅटर्न जो आहे हा कसा ॲक्च्युली चेंज झालेला आहे, तर ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेते. ठीक आहे, थांबूया आपण इथे.